नमस्कार, मी एकता. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की फंडे असतो, बट माझ्यासाठी फंडे नाही आहे. इकडे शिफ्ट झाल्यापासून माझ्याकडे खूप कामं आली आहेत. म्हणजे मला घर आवरायचं आहे. म्हणजे कसं मी ठरवलं होतं की मस्त इंडिपेंडेंट झाले म्हणजे मस्त मजा करेन, हे करेन, पण तसं नाही आहे. सगळी कामं माझ्या अंगावरती येऊन पडली आहेत आणि मदतीला कोणीच नाही आहे. एकटीने सगळं करायचं आहे. ठीक आहे, होऊन जाईल हळूहळू. एक 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 सवय होऊन जाईल. हा आठवडा कसा गेलाय माझं मला माहिती. सकाळी उठा, टिफिन बनवा, ऑफिसला जा, परत येऊन सगळं परत तेच रुटीन होतं. त्यामुळे मला घर आवडता नाही आलंय. मग मी आज घर आवडते आणि आज मी उशिरा उठले, खूप उशिरा उठले. त्यामुळे माझा चेहरा असा तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, मी आवरायला घेते, बाकीची कामं करते. पण त्याआधी मी DIYमध्ये काल गेले होते, तर तिथून काही सामान आणलं आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि मी अजून एक नवीन गोष्ट घेतली आहे, ती देखील दाखवते. चला बघूया. तर घरामध्ये हा असा सगळा पसारा पडला आहे. मी काल DIYमध्ये गेले होते, तर तिथून मी ह्या गोष्टी घेतल्या होत्या. एक तुळस घेतली आहे, तर ती पण लावायची आहे मला. आणि हे सगळं देवाचं सामान आहे. मी नंतर सांगेनच ते कशासाठी आणलं आहे. आणि इकडे लॅपटॉप वगैरे असाच मी टाकून ठेवलाय. तर हे सगळं मला आज आवरायचं. घर तर काय मला आवरायचंच आहे, पण त्याआधी मी काल DIYमध्ये गेले होते आणि तिथून मी घरासाठी काही गोष्टी आणल्या होत्या. तर हे आहे, एक रॅक आहे, ते किचनसाठी घेतलंय मी. इथे मसाले वगैरे राहतील आणि इथे थोडीशी कटलरी राहील. असं बघूया आता कुठे लावायचं आणि कसं लावायचं ते मी बघणार आहे. त्यानंतर हे टॉवेल घेतलंय हात पुसायला, किचन टॉवेल. परत हे पण किचन टॉवेल आहे, ओटा वगैरे किंवा गॅस वगैरे पुसण्यासाठी घेते, शेगडी पुसण्यासाठी. हे कपडे सुकत घातल्याच्या नंतर ते उडून जाऊ नये ह्याच्यासाठी क्लिप्स घेतले. आणि ही घेतली मी झाडू प्लास्टिकची, बाथरूम वगैरे साफ करण्यासाठी. त्यानंतर ह्याला काय बोलतात मला माहिती नाही, पण हे असं अंग घासण्यासाठी घेतलंय मी. खूप टॅनिंग होतं, तर ते त्याच्यासाठी असं घेतलंय मी. आणि हे एक घेतलंय ज्याच्यामध्ये माझं ब्रश, कोलगेट वगैरे हे राहील. हे बाथरूमसाठी घेतलंय. ही कपडे वाळत घालण्यासाठी रशी घेतली आहे. केस विंचरण्यासाठी फळी, जी माझ्याकडे होती पण ती एवढी चांगली नाहीये, म्हणून ही वुडनची घेतली आहे. आणि हा एक मिरर घेतलाय बाथरूमसाठी. तर अशा मी काही गोष्टी घेतल्यात ज्या मला यूज होतील घरासाठी, तर त्या घेतल्या. आता मी हे सगळं अरेंज करणार आहे. तर असं सगळं मी घेतलंय. चला तर आवरायला सुरुवात कर. झाले माझी सगळे आवरावर करून. आत्ता मला सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते म्हणजे देवबाप्पाची स्थापना. तर मी ह्या घरामध्ये आल्यानंतर आज पहिल्यांदा देवबाप्पाची स्थापना करणार आहे. खरं तर हे काम मला आधीच केलं पाहिजे होतं, पण मला सुट्टी नव्हती आणि माझा निवांत वेळ नव्हता. तर मला आज तो मिळाला आहे, तर ते मी करते. आवरावर तर झाली आहे. आणि आता मी एक मिशोवरून DIY किट मागवलं होतं देवाऱ्याचं, तर हे आलं आहे आणि ते मी त्या असेंबल करते. चला तर मग असेंबल करूया आपण सगळे. तर हे असे काही पीसेस आहेत छोटे छोटे. ते आता बघूया कसं असेंबल करायचं.
तर ह्या भिंतीला मी बाप्पाची स्थापना करून घेतली आहे. असं छान देवारा छान वाटतोय हा. आणि गणपती बाप्पा आहेत, स्वामी आहेत, आणि ते हे आईने पाठवलं होतं मला, तर ते सगळं असं अरेंज करते आणि आता देवबाप्पाची पूजा करून घेते. सगळं छान चाललेलं, मस्तपैकी मी आवरत होते आणि साईड बाय साईड मी ब्लॉगिंग देखील करते. पण माझा स्टँडच तुटला आहे. आता मी कसं शूट करू काय यार. मी मस्त आता जेवायला बनवत होते. इथे एक सँडविच बनवते मी आता. खरं तर हा मोठा खूप टास्कच आहे की जेवायला काय बनवायचं एकटीसाठी. पण आता मी बनवते, पण आता स्टँडच नाही, तर मग मी हे जुगाड बघते आता काहीतरी कसं तरी. ओके ठीक आहे, पण मी दिसत नाहीये आता. गॅस नाही दिसत आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवते. मी एक सँडविच बनवते, त्यासाठी मी इथे 3 अंडी उकडून घेतलेत आणि एग मेव सँडविच, सिम्पल सँडविच आहे. याच्यामध्ये जास्त काही नाही टाकायचं, फक्त अंड आणि मेव टाकायची, ब्रेडमध्ये टाकायचं ते सगळं मिश्रण आणि बनवायचं. एक नंबर लागतं. तर मी आता अंडी कापून घेते. क्विक लंच बनवते मी, क्विक लंच. आता मी आळशीपणा करते. अंडी अशी जाड जाडसरच मी कट करून घेतले. त्यामध्ये आता मी मेयोनेज टाकणार आहे. तर हे असं तयार झालंय. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी चीज पण टाकते. मी आणलं होतं ते टाकून दिलं. मला काहीच दिसत नाही, मला माहिती आहे, पण प्लीज समजून घ्या, माझा स्टँड तुटलाय. चीज पण टाकले. आता पिझ्झा सीझनिंग टाकते. हे आहेत पिझ्झा सीझनिंग, ते मी याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे ब्रेड्स वरती लावते. तर मी हे ब्रेड वापरते, हेल्दी फॅक्टरीचं आहे. काय माहिती कसे आहेत, मी फर्स्ट टाइम करते इकडे. म्हणजे मोठ्या शहरामध्ये एक गोष्ट मला खूप आवडते, ती म्हणजे तुम्ही घरी बसा आणि बाकीची तुम्हाला जी ग्रोसरी पाहिजे ती तुम्हाला सगळी तुमच्या दारात मिळते एका ॲपवरती. तर मग मी हेच इन्स्टामार्टवरून मागवलं होतं. तर फ्रेश, अगदी फ्रेश आहेत अंडी, ब्रेड. हे मी सगळं इंस्टाग्राम म्हणते, इन्स्टामार्टवरून मागवलं होतं. ब्रेड पण खूप फ्रेश आहेत. मला समजत नाहीये माझा फोन सारखा बंद का होतोय, गरम होतोय, खूप गरम होतोय, काय कळू त्याच्यासाठी. तर मग मी स्विगी इन्स्टामार्टवरून हे ब्रेड मागवलेले आणि ब्रेड पण खूप फ्रेश आहेत. सकाळी मी थोडंसं साहित्य पण मागवलं होतं. मला क्लिनिंगचं साहित्य पाहिजे होतं आणि ब्रेड्स पण पाहिजे होते, अंडी पाहिजे होती. हे सगळं मी सामान इन्स्टामार्टवरून मागवलं. तर खूप फ्रेश ब्रेड आहे. आणि कधी कधी भाजी आणायचा पण मला कंटाळा आला तर मग मी
इन्स्टामार्टवरूनच मागवते. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे मी माठ घेतलाय आणि इकडे माझे सँडविच रेडी आहेत. आता त्यांना मी थोडंसं गरम करेन. तर रेडी आहेत माझे एक सँडविच. आता मी मस्त लंच करते, एक पॉवर नॅप घेते आणि पुन्हा संध्याकाळी कामाला लागते. खरं तर मी आता फक्त लिव्हिंग रूमच आवरलेला, आता मला बेडरूम आवरायचं आहे. म्हणजे माझे कपडे वगैरे इस्त्री वगैरे करून ठेवायचे आहेत, म्हणजे उद्या सकाळसाठी मला टेन्शन नाही. इथे माझी दुसरी बॅच चालू आहे. तर मग आता करते लंच आणि मग थोडासा झोपते. सकाळपासून मी खूप थकले, खूप म्हणजे एकदमच असं सगळं काम अंगावरती आल्यावरती जे होतं तेच झालंय माझं. ऍक्च्युली कसं घरी असताना ही कामं डिवाइड व्हायची. मी, ताई, आई आम्ही तिघी होतो. मी तर काहीच करायचे नाही पण आई आणि ताई करायच्या. आणि मला आज कळलंय की आई सकाळी लवकर का उठायची, कारण कितीही काही केलं तरी आवरतच नाही. म्हणजे मला आत्ता जवळजवळ 1 वाजलाय सगळं आवरायला. आणि हॅट्स ऑफ आई तुझ्यासाठी. खरंच मी आज दमले खूप. म्हणजे ऑफिस घर हे सांभाळणं खूप कठीण आहे. सॉरी तुला आम्ही खूप त्रास दिलाय, पण आता मी हे सगळं अनुभवते. तर मला कळतंय की तू किती कष्ट घेतले असतील आमच्यासाठी, आणि आमच्यासारखी आगाऊ मुलं सांभाळायला तुला किती त्रास झाला असेल. तर सॉरी त्याच्यासाठी. पण आता छान अशी संध्याकाळ झाली आहे. माझं सगळं आवरून झालंय ऑलमोस्ट. आता मला फक्त उद्याच्या कपड्यांची, म्हणजे उद्या ऑफिसला घालून जायचे जे काही कपडे आहेत त्यांची इस्त्री करून मला ते फोल्ड करून ठेवायचे आहेत. ते झालं की माझं सगळं काम झालंय. संध्याकाळच्या जेवणाचं पण झालंय. दुपारी सँडविच केले. इकडे ना हाच प्रॉब्लेम आहे, खूप गोंधळ आहे. म्हणजे असं फटाके फुटत असतात, हे होत असतं. कोणाचा बड्डे असला की फटाके हेच असतं. पण होप तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे. तर मी काय सांगत होते, हां, तर आता मला फक्त कपडे फोल्ड करायचे आहेत, उद्याची तयारी करायची आहे. म्हणजे पूर्ण आठवड्याभराचे कपडे मी इस्त्री करून फोल्ड करून ठेवेल. झालं. आता छान असा धूप घालते घरामध्ये. जेवणाची पण तयारी झाली. दुपारी मी जे केलं होतं तेच मी संध्याकाळी खाणार आहे. म्हणजे एक्स्ट्राचंच केलं होतं, त्यामुळे मला आता संध्याकाळचं जेवण करायची काहीच गरज नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दुपारी मला झोपच येत नव्हती. मी हे लावून टाकलं इथे. आणि त्याचबरोबर हा इथे टॉवेल पण हात पुसायला लावून टाकलाय. आणि अजून एक गोष्ट केली, इथे की होल्डर लावलंय. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या करून टाकल्या मी एकदाच्या. म्हणजे हाताबरोबर केलं की मग नंतर करेन असं होणार नाही. ह्या छोट्या गोष्टींचाच खूप प्रॉब्लेम येतो. तर झालंय. आता मी मस्त कपड्यांची इस्त्री करते, घडी घालून ठेवते. खूपच आवाज आहे. असू दे, आता काय करणार त्याला. कामं चालू असतात इथे बरीचशी. तर याचबरोबर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व तुमची काळजी घ्या. बाय बाय.